तुकाराम महाराज म्हणतात की या पृथ्वी तलावरती जे भूतमात्रा म्हणजे पशु पक्षी वगैरे आहेत त्याच्याशी तुम्ही प्रेमाने राहा असं या अभंगातनं सांगतात. मग ते काय म्हणतात? निर्वेर व्हावे सर्व भूतासवे, साधन बरवे हेची एक, तरीच अंगीकार करील नारायण, बडबडतोसी न येणे विन, सोयी रे पिशून समानाची घडे, चित्त पर ओढे उपकारी, तुका मने चित्त झालिया निर्मळ, तरीच सकळ केले होय. तर या पृथ्वी तलावरती जेवढे काही भूतमात्रा आहेत, पशु पक्षी आहेत, त्याच्याशी वैर धरू नये. सर्वांचा आपण मान ठेवावा, सर्वांशी प्रेमाने वागावे, भूतमात्राशी आपण प्रेमाने वागावे. एवढेच एक चांगले साधन आपल्याजवळती आहे. असे केले तर आपला नारायण, आपला विठ्ठल आपला अंगीकार करेन. कारण त्या भूतमात्रामध्ये, प्रत्येक कणामध्ये, प्रत्येक रेणूमध्ये, पशुपक्ष्यामध्ये कोण आहे? आपला नारायण आहे, विठ्ठल आहे. आणि म्हणून त्याच्याशी तुम्ही प्रेमाने वागलं तरच नारायण आपला स्वीकार करेल. नाहीतर तुम्ही कितीही पारमार्थिक बडबड केली तर ती व्यर्थ होय. तुम्ही किती बडबड केली, किती नामस्मरण केलं, काही जरी केलं तर ते व्यर्थ आहे. ज्याला आपले नातलग भूतमात्रा हे सर्व एक समान आहेत, म्हणजे देवासारखे वाटतात आणि ज्यांचे चित्त परोपकारासाठी ओढ घेतात त्याचाच नारायण अंगीकार करील. तुकाराम महाराज म्हणतात, एकदा चित्त निर्मळ झाले की सर्व केलेले कर्म सफळ होतात. म्हणजे चांगल्या मनाने, चांगल्या चित्ताने तुम्ही काम करा, चांगल्या चित्ताने नामस्मरण करा आणि सर्व प्राणी मात्राशी प्रेमाने वागा, तरच नारायण विठ्ठल तुमचा स्वीकार करतील, असे या अभंगातनं सांगतात. रामकृष्ण हरी.